नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज बुधवार 6 मे. आजचं मार्केट एकदम जबरदस्त होतं. दोन्ही साईडला आज आपल्याला मुवमेंट पाहायला मिळाली. निफ्टी आधी गॅप अपने ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो 24,245 या ठिकाणी प्राईस जाऊन निफ्टीने या ठिकाणी पहिलं रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर मित्रांनो याच्यावरती मी सकाळीच एक लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला कशा पद्धतीने पुट साईडला प्रॉफिट झाले. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. प्राईजने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला. प्राईस जवळजवळ मित्रांनो 24,000 पर्यंत खाली आली होती दुपारी. त्यानंतर प्राईजनी तिथून जो सपोर्ट घेतला तर प्राईज वन वे वरती आलेली आहे. जवळजवळ 24,350च्या वर गेलेले आहे. 24,358चा मित्रांनो हाय लावलेला आहे आणि निफ्टी 24,330च्या तिथं आज बंद झालेला आहे. तर मित्रांनो दोन्ही साईडला आज जबरदस्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेले आहे निफ्टीमध्ये. तर सकाळी आपण पुट साईडला एक ट्रेड घेतला, त्याच्यावरती आपण थोडक्यात डिस्कशन करूया. त्यानंतर दुपारी आपल्याला कॉल साईडला सुद्धा एक ट्रेड मिळाला, त्याच्यावरती पण आज आपण डिस्कशन करूया. तर मित्रांनो 24,100चा पुट आपण काल सांगितला होता की आज आपल्याला मार्केट जर खाली गेले, निफ्टी जर खाली पडला तर आपल्याला 24,100च्या पुटमध्येच ट्रेडिंग करायचे आहे. तर आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काल काढले होते 24,100च्या पुटचे. तर पहिला रेजिस्टन्स मित्रांनो आपल्याला 145चा होता. प्राईजने तो रेजिस्टन्स ब्रेक केला. सकाळी प्राईज वर गेली, रिटेस्ट केली आणि या कॅन्डलला मित्रांनो इथं आपल्याला बाय मिळाला आणि छोटासा इथं स्टॉप लॉस होता. तर मित्रांनो 9:55ला आपल्याला त्याच्यात बाय मिळाली. हे पहा खाली टायमिंग दिसत असेल. 9:55च्या कॅन्डलला 158च्या तिथं बाय मिळाला. 17-18 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. त्यानंतर प्राईस जवळजवळ मित्रांनो 250 पर्यंत वर गेली. तर या ठिकाणी मित्रांनो आपले 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे टार्गेट आपले या ठिकाणी हिट झाले. त्यानंतर मित्रांनो प्राईस इथून रिटेस्ट करून खाली आली आणि बरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक केला वरून कॉल पुटने 1:15 बरोबर आपल्याला कॉल साईडला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली. हे बघा 1:15 वाजता 263 या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली 24,000च्या कॉल ऑप्शनमध्ये. 24,000चा कॉल ऑप्शन आपल्याला 263च्या तिथं बाय मिळाला. छोटासा स्टॉपलॉस होता मित्रांनो, इथं सुद्धा एक 20-25 पॉईंटचा स्टॉपलॉस होता. त्यानंतर प्राईस मित्रांनो तुम्ही बिलीव्ह करणार नाही 500ला क्रॉस करून गेली वर आणि 481 ते जाऊन प्राईस बंद झालेली. एवढी जबरदस्त मुवमेंट आज मार्केटमध्ये आपल्याला कॉल साईडला पाहायला मिळाली. यालाच म्हणतात मित्रांनो शॉर्ट कव्हरिंग. ज्यांनी कोणी या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतलेली त्यांना स्टॉप लॉस हिट करत करत प्राईस वरती गेलेली आहे. सेलर्सला ट्रॅप करत प्राईस वर गेलेली मित्रांनो, याला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग म्हणतात. प्राईस अशा वेळेस जबरदस्त हायवर हाय ब्रेक करत असते. तर मित्रांनो उद्या 7 मे, तर उद्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस करून उद्यासुद्धा एक जबरदस्त प्रॉफिट करायचे त्याच्यावरती आता आपण डिस्कशन करूया. तर मित्रांनो या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. आता याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी काय महत्त्वाचे असणार आहे ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो आजचा जो काही डे हाय आहे 24,358 हा उद्यासाठी आपल्याला एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. जवळचा रेजिस्टन्स तोच आहे मित्रांनो आपल्याला. हे पहा 24,330ला प्राईस बंद झालेली आहे. पहिला रेजिस्टन्स 24,358 असणार आहे. तर मित्रांनो या रेजिस्टन्सला जर प्राईजने ब्रेक केलं, प्राईजमध्ये जर अपसाईडला मुवमेंट राहिली, तर आता या ठिकाणी मी थोडीशी टाईम फ्रेम वाढवतो जेणेकरून आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स पुढचे काय असतील ते दिसतील. तर या ठिकाणी मित्रांनो बघा प्राईस या लेवलवरून खाली आलेले नीतच रेजिस्टन्स घेतलेलं आहे. म्हणजे 24,520 ही लेवल पुढची आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो उद्या 7 मेला 24,358ला जर निफ्टीने ब्रेक केले या लेवलला, तर प्राईस मित्रांनो नेक्स्ट टार्गेट अपसाईडचे 24,520 असणार आहे.
ॲटलिस्ट 24,500पर्यंत तरी राऊंड फिगर निफ्टी तुम्हाला अपसाईडला जाताना दिसेल. तर हे झाले मित्रांनो अपसाईडचे टार्गेट. आता डाऊन साईडला आपल्याला कशा पद्धतीने, त्याच्यात मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचे त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. तर मित्रांनो पहिली गोष्ट, आता इथं प्राईस 24,330ला बंद झालेली आहे. प्राईजने जर या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला किंवा या ठिकाणी वरती गेली प्राईस आणि प्राईजने रिटेस्ट न करता प्राईस जर खाली आली, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राईजने रिटेस्ट केले, प्राईस पुन्हा खाली आली, तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि याच्याच वरती आपल्याला कॅन्डलच्या वर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर प्राईस तुम्हाला मित्रांनो खाली पडताना दिसेल. पहिलं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला टार्गेट 24,244चं असणार आहे. आणि या लेवलला सुद्धा प्राईजमध्ये जर सेलिंग प्रेशर राहिला तर नेक्स्ट टार्गेट याच्या खालचं मित्रांनो 24,146 ह्या सपोर्टचं तुम्हाला टार्गेट असणार आहे. पहिलं सपोर्ट आहे 24,245, या सपोर्टला ब्रेक केले तर नेक्स्ट सपोर्ट 24,146 असणार आहे. तर या ठिकाणी प्राईजनी जर रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट केले, तरच आपल्याला मित्रांनो या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शनला बाय करायचं आहे. तर मित्रांनो दुसरं सिनेरिओ उद्या काय घडू शकतो मार्केटमध्ये, तर दुसऱ्या वेळ सांगितलं मित्रांनो की प्राईजने या रेजिस्टन्सला ब्रेक केले, रिटेस्ट केले आणि प्राईज वर गेली, तर आपल्याला या ठिकाणी सी बाय करायचं आहे, कॉल ऑप्शनला बाय करायचं आहे. आणि या कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचं आहे. आणि 24,500 मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले ते अपसाईडचे टार्गेट असणार आहे. तर हे झाले मित्रांनो कॉल साईडला आपल्याला केव्हा एंट्री करायची आहे आणि पुट साईडला आपल्याला केव्हा एंट्री करायची. त्यानंतर अजून एक मित्रांनो एक सिनेरिओ तयार होऊ शकतो की मार्केट जर निफ्टी गॅपडाऊननी समजा पडला आणि इथपर्यंत खाली आला 24,245 या सपोर्टपर्यंत प्राईस खाली आली आणि या लेवलला जर प्राईजनी सपोर्ट घेतला, एखादी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर मित्रांनो या कॅन्डलला आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. आणि आपले नेक्स्ट टार्गेट 24,358 हा आपला रेजिस्टन्स आहे, हे आपले अपसाईडचे टार्गेट असणार आहे. आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला SL लावायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक रणनीती तयार करू शकतो, प्लॅन तयार करू शकतो की उद्या आपल्याला निफ्टी गॅप अपनी ओपन हो किंवा गॅप डाऊननी ओपन हो, आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्याकडे जर रेंज असेल निफ्टीची, आपल्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स असतील आणि आपल्याकडे जर प्लॅन असेल कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे, तर आपण त्या पद्धतीने ट्रेड घेऊन चांगलं प्रॉफिट कमवू शकतो. तर मित्रांनो हे झालं निफ्टीचं आपण बाय साईड आणि सेल साईडचं ॲनालिसिस. तर मित्रांनो आपल्याला कोणते ऑप्शन्स निवडले पाहिजे त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. तर आपल्याला मित्रांनो ट्रेडिंग करताना सांगितल्याप्रमाणे विकली ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करायचं आहे. निफ्टी आता 24,330ला बंद झालेलं आहे. याचाच अर्थ मित्रांनो आता आपल्याला निफ्टी 24,200च्या सीमध्ये आपल्याला मित्रांनो ट्रेडिंग करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त असणार आहे आणि मुवमेंट फास्ट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 24,400चा पुट ऑप्शन, तर या दोन स्ट्राईक प्राईसमध्येच आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचे आहे. 24,200च्या कॉल ऑप्शनमध्ये मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार ते जरा पाहूयात. पहिला रेजिस्टन्स आहे, आजचा डे आहे, तर हा पहिला रेजिस्टन्स असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 214 हा पहिला सपोर्ट असणार आहे. त्यानंतर 135 हा एक सपोर्ट असणार आहे. 348ला जर प्राईज ब्रेक केले तर पुढचं टार्गेट मित्रांनो जवळजवळ 500पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल अपसाईडला. आणि प्राईज या ठिकाणी जर मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर आले तर 214 हा एक सपोर्ट आहे, त्याला 214च्या इथं सपोर्ट घेऊन प्राईस पुन्हा
बाउन्स बॅक होऊ शकते, 350 या रेंजपर्यंत प्राईस जाऊ शकते. तर मित्रांनो कॉल साईडची हे आपली रेंज आहे आणि या लेवलला जर ब्रेक केले, प्राईस टिकली नाही या ठिकाणी, तर कॉल ऑप्शन तुम्हाला मित्रांनो 135 पर्यंत खाली येऊ शकतो, कारण या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे प्रिव्हियस. तर हे झाले मित्रांनो कॉल साईडचे ॲनालिसिस. आता पुट साईडचं आपण बघूया. 24,400चा पुट ऑप्शन आपण आता लावलेला आहे. तर याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. पहिला तर आपण मित्रांनो नेहमी डे आहे आणि डे लोला मार्क करायचे असते. हे पहा, आता प्राईस मित्रांनो या ठिकाणी पहा 175ला बंद झालेली आहे. पहिला सपोर्ट मित्रांनो 169चा आहे आपल्याला सपोर्ट. याला प्राईजने या ठिकाणी सपोर्ट घेतला, सस्टेन झाली आणि एखादी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली तर तुम्हाला पुट ऑप्शनमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि त्याचं पहिलं टार्गेट 268 तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याच कॅन्डलच्या खाली तुम्हाला छोटासा स्टॉप लॉस लावायचा आहे आणि तुम्हाला पुट साईडला 268 टार्गेट पाहायला मिळू शकते. आणि मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर कायम राहिला तर याला ब्रेक केले या लेवलला तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो तुम्हाला 448 हे पुट साईडमध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कॉल साईड आणि निफ्टीचे पुट साईडचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले, निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले. तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीवर थोडक्यात चर्चा करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी उद्या मिळू शकते ते पाहूया आपण. तर या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो. आता याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय ते आपण आता पाहूया. बँक निफ्टीमध्ये पण सुद्धा एक जबरदस्त मुवमेंट मित्रांनो पाहायला मिळालेली आज आपल्याला. तर बँक निफ्टी आता 55,981ला बंद झालेला आहे. पहिला जवळचा रेजिस्टन्स मित्रांनो 56,085 हा असणार आहे. या लेवलला जर ब्रेक केले, एक ग्रीन कॅन्डल झाली चांगली, प्राईजनी रिटेस्ट केले तर आपल्याला अपसाईडला बँक निफ्टी अजून वर जाताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो अपसाईडला मार्केट किती वर जाऊ शकते त्याचे आपण आता सपोर्ट रेजिस्टन्स बघूया. त्यासाठी मी टाईम फ्रेम जरा वाढवतो. 1 आवरची टाईम फ्रेम या ठिकाणी आता केलेली आहे, त्यामुळे मला वरच्या साईडचे सपोर्ट रेजिस्टन्स बँक निफ्टीचे पाहायला मिळतील. तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, प्राईज या ठिकाणी बघा रेजिस्टन्स घेऊन खाली आलेली आहे, पुन्हा त्याच लेवलवरनं खाली आलेली आहे. तर ही लेवल कुठली 56,500ची. हे पहा, बँक निफ्टीचं अपसाईडचं टार्गेट नेक्स्ट काय असणार आहे 56,084ला जर ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट 56,500 हे तुम्हाला अपसाईडला पाहायला मिळेल. तर मित्रांनो हे अपसाईडचे टार्गेट झाले. आता आपल्याला याच्यात प्लॅन कसा करता येईल. बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर उद्या ट्रेडिंग करायचे आले तर प्लॅनिंग कसं करता येईल. या लेवलला जर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट तुमचे 56,500 असणार आहे. आणि समजा प्राईज या रेजिस्टन्सला ब्रेक केले, प्राईजनी रिटेस्ट केले नाही आणि प्राईजनी या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केले, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राईस पुन्हा रिटेस्ट केली आणि प्राईस खाली आले, तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ट्रेडिंग करण्यासाठी आणि याच्याचवरती आपल्याला स्टॉप लॉस लावायचं आहे. आणि सेल साईडचे मित्रांनो पहिले टार्गेट तुमचे बँक निफ्टीमध्ये 55,328 हे असेल आणि या लेवलला सुद्धा प्राईजनी ब्रेक केले तर तुमचे नेक्स्ट टार्गेट 54,834 असेल आणि त्या लेवलला सुद्धा ब्रेक केले तर फायनल टार्गेट मित्रांनो 54,500 इथपर्यंत पण मार्केट खाली येऊ शकतं. तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्या आपण निफ्टी बँक निफ्टीचे प्लॅनिंग करून, आता मित्रांनो या ठिकाणी आपण ऑप्शन्स लावलेले नाहीत, कारण की बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ट्रेडिंग करताना तर बँक निफ्टी बंद भाव आत्ताचा 55,981 आहे. याचाच अर्थ आपल्याला 55,900च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचे आहे
आणि 56,100च्या इन द मनी पुट ऑप्शनमध्येच आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचे. हे झाले निफ्टी बँक निफ्टीचे आजचे ॲनालिसिस. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. भेटूया पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.